हे आरोपी अगोदर पकडले गेलेले आहेत. यांची आता पहिल्यांदा यांना 302 लागलेला आहे. विष्णू चाटे जो होता, विष्णू चाटेला अजून 302 मध्ये घेतलं नव्हतं, काल घेतलंय. होय. मग आता पहिले 6 आणि हा 7 यापैकी अटक आहेत 6. हो. एक अजून आरोपी जो आहे तो अटक झालेला नाही, कृष्णा आंधळे. कृष्णा. तर हे जे आता विष्णू चाटेसह जे सर्व 302 मधले आरोपी आहेत, या सगळ्यांना मोका त्या ठिकाणी लागलेला आहे. आणि याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अगोदरच जाहीर केलं होतं की मी या केसमध्ये मोका लावणार. आता वाल्मिक कराडांना 14 दिवसाची कोठडी दिलेली आहे. त्यांना PCR आहे. हो. अजून PCR त्यांची आणि ह्यांची कडी जोडण्याचं काम मला वाटतं CID कडनं त्या ठिकाणी चालू असेल. ती कडी जुळल्याबरोबर आता याच्यामध्ये काही चाली खेळता ते नाही असं नाही. विष्णू चाटे हा स्वतः सरेंडरच झालेला आहे, त्याला काही अटक बिटक केलेली नाही. पण तो नाशिक मार्गे संभाजीनगर आणि संभाजीनगरवरून बीडमध्ये आला आणि बीडमध्ये अमुक अमुक चौकात आहे म्हणून तिथे थांबला आणि तो अटक झालेला आहे. तर आज सकाळी गुजर म्हणून तिथले DYSP मी त्यांच्याशी बोललो, तर ते म्हणाले की हा मोबाईल अजून सांगत नाही कुठे आहेत काय आहेत. आता 2-3 दिवसच राहिलेले आहेत. तर मी म्हणलं बाबा तो मोबाईल हस्तगत करा. तर ते म्हणले साहेब त्यांनी अजून मोबाईल सांगितला नाही. म्हणजे जाणीवपूर्वक बहुतेक मोबाईल विष्णू चाटेने मला आठवत नाही, मी कुठंतरी फेकला, असे काहीतरी उत्तरं तो देतोय. ओके. परंतु त्याने फारसा फरक पडेल असं गुजर यांचं मत नाही, कारण 10 तारखेपर्यंत त्याचा कंटिन्यू मोबाईल चालू राहिलेला आहे. विष्णू चाटे हा मुख्य हस्तक आहे वाल्मिक कराडांचा. ओके. वाल्मिक कराडांची बरेचसे काही प्रकरणं आहेत. म्हणजे मी आता पुण्याच्या जागा सांगितल्या,